नमस्कार, मी प्रेम कराडे. मी आता पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय, तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सपोर्ट करा. तर आम्ही चाललो आहोत NCC नारंगीमध्ये क्रिकेट खेळायला. हे बघा, बाकीचे मुले पुढे थांबलेत, तर आम्ही दोघेच फक्त पाठीकडे राहिलेलो, नाही तर काहीतरी काम होतं. तर आम्ही आता जात आहोत नारंगीमध्ये. सर्व पोरं वाडीमध्ये थांबले आहेत. आता आम्ही वाडीमध्ये जात आहोत, नंतरला नारंगीमध्ये जाऊ. तिथे क्रिकेटर लोक आले. बघा तिकडे आता सर्व पोरं थांबलेत, ते तुम्हाला दाखवतो चला. हे बघा, सर्व पोरं दुपारी 1 वाजता खेळायला आलेत सर्व. आमचा किरण पोलाड आता हबीबुल्लाची टी शर्ट घालून आलेला आहे. चला खेळायला. सक्षम भरिष्ठे. सक्षम अल्बिन तुमच्याकडे चुडिया बोलतात, आम्ही ऐकलं. हा, हे ब्लॉग मध्ये असं काय आणू नका, खूप त्रास होता. तुम्ही बघू शकता. आता महालक्ष्मीला आम्हाला खेळायला बोललेलं आहे. बघा, तिकीट पण काढलेली आहे. आता आम्हाला इथून जायचं, याच्या पुढे स्टेशन आहे. बघू शकता आता गेलं. हे बघा, इथे सर्व पोरं वाडीमध्ये खेळत आहेत. आता तिकडे आमचे पोरं ते सर्व बॉल शोधायला गेले. त्याने ओ षटकार, ओ 100 कॅच. बॉल हरवला नाही म्हणून तर बॉल शोधायला सर्वांना बोलवलेले आहे, म्हणून तर मी पण जातोय बॉल शोधायला. आता बॉल हरवलेला आहे. हा आमचा मेन प्लेयर सिद्धेश भानसे. गिरीश खांबे काहीतरी शोधतोय. कोणता बोलता? तर तो बॉल नाही भेटला. तर आता आम्ही जाऊ नारंगीला. आता खालती उतरू. बॅट धर, अरे बॅट धर. हा बघा कसा रानटीवाने धावतोय सिद्धेश. सावकाश सावकाश. एकदाची आता सर्व उतारली खालती. आता नारंगीला जाऊ आम्ही. थोड्या वेळात पोचू, तुम्हाला दाखवतो. त्याच्या आयटमने मेसेज केला नाही म्हणून तर तो डोळ्यासमोर बघून तो मोबाईल ही करतोय, व्हिडिओ कॉल वगैरे करतोय. हे बघा आयटमचा दिवाना. हा बघा, हा माझा खास मित्र नैतिक शिगवण. तर आता जातो तो आम्ही नारंगीला NCC मध्ये खेळायला. सक्षम आहे ना, काल 20 वाली पाणीपुरी खावणार बोलला, पाणीपुरीच्या दुकानाला टच करून गेला. प्रेम पण त्यातलंच आहे. नको त्यांना पार्टी दे, आम्ही त्याला खायला. चला आता थोड्या वेळाने नारंगीला जाऊ. आता समोर पटरी येईल, त्याच्यावरून पटरी क्रॉस करून नारंगीला पोचू. ही आता समोर पटरी येईल, ती आता क्रॉस करू आपण. तर पुढं नारंगीला जाऊ. आता आम्ही आलोय फाटकाजवळ, पटरी आहे. सिद्धेशची फेवरेट प्लेस आहे. तुम्हाला दाखवतो आता. याच ठिकाणी ट्रेन आली. थांबू कुठे ती लोक? ये ना. काय करा.
आता पटरी क्रॉस करतोय, थोड्या वेळाने पोहोचून नारंगीला क्रिकेटर लोक आले ते बघू. नारंगीला मॅच बघूया. टुर्नामेंट चालू आहे. हा मग बसू ना, थोड्या वेळ मॅच बघू. तुम्हाला आता आम्ही कासव दाखवतो. कासव या विहिरीतले पाणी आटला रे. आता नारंगीच्या तलावाजवळ आले हो. त्यानंतर आपण नारंगी NCC ग्राउंडवर पोचूया. हे बघा कसं नाचतोय तो. बघा नारंगीला आले. इकडे सर्व बिल्डिंग वगैरे काय नाही, इकडे सर्व फक्त बंगलेच आहेत. हे बघा समोर बघा, हे तलाव आहे. तलावाच्या साईडला गाड्या वगैरे आहेत. त्याच्या तलावामध्ये मासे वगैरे भरपूर आहेत. तर आता आम्ही आलो नारंगी ग्राउंडला. तुम्ही बघू शकता. आम्ही खरं तर आलो खेळायला, पण आता इथं मॅच आहेत तर आम्ही थोड्या मॅची बघू. नंतरला मग खेळायला जाऊ. मग तुम्ही पुढे बघत राहा आम्ही कसे खेळतो. आमचा आयकॉन प्लेअर दाखवतो तुम्हाला. तो बघा हे साईडला, तो बघा ब्लॅक टी शर्ट मध्ये आयकॉन प्लेअर आहे आमचा विरारचा कॅरन पोलार्ड. काय नाही या दोन तर आपण बघूया आपल्याला फ्रीमध्ये काय खायला भेटतंय का. भूक तर लागली आणि इथे जेवणाचा काय तरी सोय झाली आहे. आता मॅच आहे तिथे जाऊन बघू. 5 मिनिटं थांबू, थोड्या वेळ मॅच बघू कुणाचा चषक चाललाय. नंतरला थोडा वेळ खेळू आणि मग घरी जाऊ. पवन किने आलाय. नाही रे, पवन किने असेल. हे बघा आता इकडे टुर्नामेंट चालू आहेत. हे आता 5 मिनिटे इकडे बघून नंतरला खेळायला जाऊ क्रिकेट. त्यानंतर पुढे आता ग्राउंडवर आलो आम्ही. हे मॅचेस चालू आहेत. त्यानंतर आता ग्राउंडवर आलो आम्ही. हे बघा ग्राउंड. आता इथे आम्ही सर्व लोक खेळणार. फक्त 5 जण झाले आम्ही. खेळायला आलेलो खेळतायत. तर आम्ही आता खेळायला चालू केला आहोत. तर नंतरला अर्ध्या 1 तासात खेळून घरी जाऊ. अरे तिकडे जाण्याचा का नाही. हे बघा पहिल्या चोरीला बॉल हरवलं त्याने. आता काढतील. हा बॉल आता पाण्यात गेलाय. दुसरा बॉल आता शोधायला जातोय. बघूया मिळतोय काय बॉल. तर आम्ही आता शोधायला जात आहोत. हे बघा आम्ही तिघं फक्त शोधायला जात आहोत. ते तिकडं बॉल काढतायत. बॉल नाही मिळाला, पण आता आम्ही तोंड वगैरे धुवायला जातोय. त्यानंतर 5 मिनिटं मॅच बघून घरी जाऊ. आता आम्ही घरी जात आहोत मस्तपैकी. हे बघा इथे हातपाय धुवायचे आणि पाणी प्यायची सोय केलेली आहे. खेळून आल्यावर हातपाय धुवून पाणी पिऊ शकतो. तसं काय नाही. आणि त्याच्या साईडला ग्राउंड वगैरे आहे. आता आम्ही घरी जातोय. घरी म्हणजे अजून काय. तुम्हाला माझा पहिला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा.